Through rooftop solarization, 1 crore households will be enabled to obtain up to 300 units free electricity every month. This scheme follows the resolve of Honorable Prime Minister on the historic day of consecration of Sri Ram Mandir in Ayodhya. मित्रांनो, तुम्हाला आत्ता दाखवलेल्या या स्कीम बद्दल माहिती आहे का? तसेच तुम्हाला हे माहिती आहे का की या स्कीमद्वारे तुम्ही तुमच्या वीज बिलामध्ये 15 ते 18 हजार रुपये वार्षिकरित्या वाचवू शकता. मित्रांनो, मी काही गंमत करत नाहीये, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. आता तुम्ही मला विचाराल की कसं काय हे शक्य आहे, तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या योजनेमध्ये स्पेशल असं काय आहे आणि एवढी काळजी आपण का केली पाहिजे, याच सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ही योजना काम कशी काय करते, ती आपल्यासाठी खरंच चांगली आहे का, आणि ती आपल्यासारख्या ग्राहकाला कशा पद्धतीने मदत करू शकते, या सगळ्याची डिटेल माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. पण नेहमीप्रमाणे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब केला आहे की नाही याची खात्री करा, आणि नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चला तर मग प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे याच्यावर डिटेलमध्ये चर्चा करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की प्रधानमंत्री सूर्योदय योजना नेमकी काय आहे. मित्रांनो, ही योजना अशा ग्राहकांवर आपलं लक्ष केंद्रित करते ज्यांचं कन्झम्पशन 300 युनिट पेक्षा कमी आहे, ज्याच्यामध्ये आपल्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचा समावेश केलेला आहे. मित्रांनो, या योजनेचं मुख्य उद्दिष्ट वीज बिल कमी करणं तर आहेच, त्याचबरोबर एक्स्ट्रा सोलार एनर्जी जी काही निर्माण होतीये ती विकून एक्स्ट्रा इन्कम कशा पद्धतीने जनरेट केलं जाईल जेणेकरून लोक सक्षम होतील याच्यावर जास्त भर देण्यात आलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही योजना काम कशी काय करते. मित्रांनो, या सौर ऊर्जा प्रकल्पाचा जो काही खर्च आहे, उभारणीचा जो काही खर्च आहे, त्यापैकी 60% रक्कम अनुदान म्हणून सरकार तुम्हाला देते. ही रक्कम नॉर्थ ईस्ट साठी आणि डोंगराळ प्रदेशांसाठी 70% एवढी ठेवलेली आहे. उर्वरित 40% किंवा 30% या अमाऊंटची काळजी कर्ज म्हणून घेतलेली आहे. पण घाबरू नका, तुम्हाला काहीही देण्याची गरज नाहीये. होय मित्रांनो, ही योजना केंद्राने स्थापित केलेल्या स्पेशल पर्पज व्हेइकल्स आणि सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस द्वारे राबवली जाते. मित्रांनो, या सार्वजनिक क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या 3 कॅटेगरीमध्ये डिवायडेड आहेत. या ज्या कंपन्या आहेत त्या प्रॉफिटेबिलिटीवर चालतात. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे नवरत्न, दुसरा आहे मिनीरत्न आणि तिसरा आहे महारत्न. आणि तुमच्यापैकी ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी एसपीव्हीज म्हणजेच स्पेशल पर्पज व्हेइकल जी आहे ती अशा स्पेशल प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्यांच्यासाठीच सेट केलेली आहे. एकाच कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तयार झालेल्या या स्वतंत्र कंपन्या आहेत असा आपण विचार करू, जे मुख्य कंपनीचे फायनान्शियल्स आणि लीगल मॅटर सेपरेट करायला मदत करते. मित्रांनो, हा सेटअप जो आहे तो रिस्क आणि जे काही ऍसेट्स आहेत ते मॅनेज करण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी अधिक कार्यक्षमतेने कशा काय मॅनेज केल्या पाहिजेत यासाठीही मदत होते. आता इथे हे एसपीव्हीज तुमच्या कर्जाची हाताळणी करतात. तुम्ही जी काही एक्स्ट्रा वीज निर्माण केलेली आहे ती एक्स्ट्रा वीज तुमचं कर्ज भागवण्यासाठी वापरली जाते. सुमारे 10 वर्षानंतर एकदा का सगळं कर्ज भागलं की रूफटॉप सोलरचे तुम्ही मालक बनता. घर मालकांना काहीही करण्याची गरज नाहीये आणि दरमहा 300 युनिट मोफत मिळण्याचा लाभही मिळू शकतो, आणि ज्यामुळे तुमच्या वीज बिलामध्ये दरवर्षी 15 ते 18 हजार रुपयांची बचत होऊ शकते. या व्यतिरिक्त 10 वर्षानंतर ज्या वेळेला सगळं कर्ज फेडलं जाईल त्यावेळेला जी अतिरिक्त वीज तुम्ही निर्माण करताय त्याचाही लाभ तुम्हाला घेता येईल. त्यामुळे तुम्हाला विजेचे पैसे आता मोजावे लागणार नाहीये. तुम्हाला फक्त तुमच्या घराच्या टेरेसवर सोलार इन्स्टॉलेशनसाठी जागा द्यावी लागेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सरकार आणि ह्या ज्या एजन्सी आहेत ते बघून घेतील. मित्रांनो, आता ही योजना अस्तित्वातच का आली याच्यावर थोडीशी नजर टाकूया. सगळ्यात पहिलं आणि ऑब्वियस रिझन म्हणजे सस्टेनेबल एनर्जी. सोलार एनर्जी हे फक्त भविष्यच नाही तर काळाची गरज देखील आहे. मित्रांनो, ही योजना म्हणजे सस्टेनेबल एनर्जी तसेच सिक्युअर एनर्जी फ्युचरकडे जाण्यासाठी घेतलेले एक पहिलं पाऊल आहे. मित्रांनो, सरकारच्या लक्षात आलं की सोलार ऊर्जेसाठीचं जे काही उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये लॅग होत आहे किंवा त्याच्यामध्ये आपण मागे पडत आहोत. 2022च्या अखेरीस रूफटॉप सोलार इन्स्टॉलेशन 40 गिगावॅट व्हावं एवढं उद्दिष्ट होतं, पण आतापर्यंत फक्त 5.87 गिगावॅट इतकंच इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की 15% आपण मागे आहोत. मित्रांनो, आतापर्यंत 72.31 गिगावॅट क्षमतेपैकी 11.08 गिगावॅट जी काही सौर ऊर्जा आहे ती आपण आपल्या ग्रीडमध्ये कनेक्ट केलेली आहे. मित्रांनो, 2030 पर्यंत याची कॅपॅसिटी 292 गिगावॅट पर्यंत वाढवण्याचा प्लॅन आहे.
मित्रांनो, याच्या मदतीने रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीमध्ये एक लक्षणीय योगदान होईल. मित्रांनो, इथेच प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही पाऊल टाकते आणि ती भारताच्या सस्टेनेबल एनर्जी पर्यंत किंवा त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते. आणि ऑब्व्हियसली सौर ऊर्जा ही प्रत्येकासाठी सगळ्या गोष्टी सुलभ करते. 1 किलोवॅटचा सोलार रूफटॉप इन्स्टॉलेशन करण्यासाठी सुमारे 50,000 रुपयाचा खर्च येतो आणि हा सेटअप 120 युनिट इतकी वीज निर्माण करू शकतो. मित्रांनो, हे अधिक परवडणारे करण्यासाठी मी आधीच सांगितल्याप्रमाणे सरकार 3 किलोवॅटच्या सिस्टीमसाठी 40 ते 70% पर्यंत तुम्हाला सबसिडी देते आणि 10 किलोवॅट सारख्या मोठ्या सिस्टीमसाठी ही सबसिडी 20% इतकी असणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या सगळ्या राज्यांनी रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन सुरू देखील केलेलं आहे. ही योजना पुढे नेण्यासाठी सरकारने सुमारे 10,000 कोटी रुपये वेगळे ठेवलेले आहेत. एवढंच नाही तर स्टेट रन REC रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन हे रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशनसाठी 1.2 लाख कोटीचं कर्जही देण्यासाठी तयार आहेत. अलीकडेच 13 फेब्रुवारी रोजी सरकारने PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना देखील सुरू केलेली आहे. PM सूर्योदय योजनेप्रमाणेच या योजनेमध्ये देखील 1 कोटी कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज देण्याचा संकल्प केलेला आहे. सरकारने या प्रकल्पामध्ये 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. सूर्यघर योजनेचे स्ट्रक्चर अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. 2 किलोवॅट पर्यंतच्या सिस्टीमसाठी तुम्हाला सरकारकडून 30,000 रुपयाची सबसिडी मिळते. तुम्ही 3 किलोवॅट पर्यंत अधिक क्षमता याच्यामध्ये जोडल्यास अतिरिक्त जी काही क्षमता आहे त्याच्यावर 18,000 रुपये प्रति वॅट एवढी सबसिडी तुम्हाला मिळते. 3 किलोवॅट पेक्षा जास्त सिस्टीमसाठी मॅक्सिमम सबसिडी तुम्हाला 78,000 रुपये इतकी मिळते. मित्रांनो, लोक साधारणपणे PM सूर्यघर योजना आणि PM सूर्योदय योजना या दोघांमध्ये कन्फ्युजन करतात. या दोन्हीची उद्दिष्टे जरी सामायिक असली तरी पंतप्रधान सूर्यघर योजना ही सूर्योदय योजनेचाच एक नेक्स्ट लेवलचा पार्ट आहे. जी आधीची योजना आहे त्याच्या उद्दिष्टांना ही कंप्लीट करून देते. ओके, आता मी आशा करतो की मी या सगळ्या डिटेल ज्या तुम्हाला सांगितल्यात या दोन्ही योजनांबद्दलच्या त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. या योजनेचं महत्व व्यवस्थितपणे कळण्यासाठी जे काही इनिशिएटिव्ह सरकारने घेतलेले आहेत किंवा जे काही ऍडव्हान्टेजेस आहेत ती परत एकदा तुमच्या समोर सांगतो. पण हे सगळे ऍडव्हान्टेजेस बघण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंय का नाही ते एकदा बघून घ्या आणि नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. सगळ्यात पहिलं बेनिफिट म्हणजे नो इनिशियल कॉस्ट. सौर ऊर्जेवर जाण्याचे सगळ्यात मोठे आव्हान म्हणजे खर्चाचे आहे. परंतु या योजनेमध्ये आपल्याला ही समस्याच नाहीये. अनुदान आणि कर्ज प्रणालीमुळे कुटुंबाला हे सोलार पॅनल इन्स्टॉलेशनसाठी आपल्या खिशातून एकही पैसा घालायचा नाहीये. दुसरा बेनिफिट म्हणजे फ्री इलेक्ट्रिसिटी. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमुळे कुटुंबाला मासिक 300 युनिट पर्यंतची वीज मोफत मिळू शकते. बहुतेक घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते पुरेसे आहे आणि काही वेळेला त्याहून अधिक आहे. आणि मी आधी म्हणल्याप्रमाणे यामुळे तुम्ही वार्षिकरित्या 15 ते 18,000 रुपये सेव्ह करू शकता. तिसरा बेनिफिट म्हणजे एम्पॉवरिंग पुअर अँड मिडल क्लास. मित्रांनो, ही योजना गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक आशीर्वादच आहे. हे लोक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा वीज बिलावर खर्च करतात. या योजनेमार्फत वीज मोफत करून आणि ती 24 तास उपलब्ध करून देऊन प्रत्येकासाठी ही जी ऊर्जा आहे ती सुलभ आणि परवडणारी ठरू शकते. मित्रांनो, चौथा बेनिफिट म्हणजे इट हेल्प्स टू मेक इंडियाज एनर्जी सेल्फ रिलायंट. वैयक्तिक फायद्यांच्या पलीकडे जाऊन पंतप्रधान सूर्योदय योजना ही देशाला बळकट करण्यासाठीची बनवलेली योजना आहे. मित्रांनो, सौर ऊर्जेचा वापर करून आपण फ्युएल डिपेंडन्सी जी आहे ती कमी करू शकतो. त्याचबरोबर क्लीन आणि सस्टेनेबल एनर्जीकडे आपण एक मोठं पाऊल उचलत आहोत आणि यामुळे केवळ राष्ट्रीय स्तरावर पैशाचीच बचत होत नाही तर क्लायमेट चेंज साठी जी काय फाईट चाललेली आहे त्याच्यामध्ये आपण मदत करू शकतो. मित्रांनो, हे होते सगळे बेनिफिट. पण आता तुमच्या मनात एक प्रश्न असा असेल की हे सगळं ऐकायला आणि बघायला छान वाटतंय, पण नेमकं याच्यामध्ये मी साइन अप कसं करू? नेक्स्ट स्टेप काय आहे? मी अर्ज कसा करायचा? काळजी करू नका, या सगळ्या गोष्टी मी कव्हर करणार आहे असं तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. चला तर मग आता ऍप्लिकेशन प्रोसेस कडे जाऊया. सगळ्यात पहिली स्टेप आहे तुम्हाला पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. ऑफिशियल पोर्टलची जी लिंक आहे ती तुम्हाला खाली इथे दिसत असेल. आता याच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय आहेत त्या देखील तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे त्या दिलेल्या लिस्टमधून. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा कुठला आहे हे तुम्हाला ड्रॉपडाऊन बॉक्स मधून निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी कुठली आहे तुमची ती निवडायची आहे. याला आपण डिस्कॉम असेही म्हणतो. त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कंझ्युमर नंबर जो आहे तो टाईप करायचा आहे. हा नंबर तुम्हाला इलेक्ट्रिसिटीच्या बिलावर मिळू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे तुम्हाला. नेक्स्ट पेजवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे.
इथे मेक शुअर करा की तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिलासाठी जो मोबाईल नंबर दिलाय तोच नंबर इथे रजिस्टर कराल. त्याच्यानंतर तुम्हाला ओटीपी साठी क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक SMS येईल, तो ओटीपी जो आहे तो तुम्हाला तिथे टाईप करायचा आहे. पोर्टलवर तुम्हाला कॅप्चा वगैरे सारख्या गोष्टी एंटर करायला सांगितल्या जातील. त्या एंटर केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. दुसरी स्टेप आहे ऍप्लिकेशन सबमिशन. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करण्यासाठी तुमचा कंझ्युमर नंबर आणि मोबाईल नंबर तुम्ही लॉग इन साठी वापरू शकता. आता रूफटॉप सोलर साठी अर्ज करण्यासाठी तुम्ही तयार आहात. आता तुमच्या समोर एक फॉर्म असेल, तो व्यवस्थितपणे भरायचा आहे. सगळ्या डिटेल व्यवस्थितपणे चेक करायच्या आहेत. तिसरी स्टेप आहे गेटिंग अप्रुव्हल. पुढे तुम्हाला डिस्कॉम कडून अप्रुव्हल साठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. तुमच्या घरावर खरोखरच सौर ऊर्जा प्रकल्प आहे का नाही या गोष्टी ते तपासत आहेत. तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता आणि प्लांट जो आहे तो इन्स्टॉल करू शकता. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्स्टॉलेशन साठी डिस्कॉमने जी काही लिस्ट दिलेली आहे रजिस्टर वेंडरची, त्यांच्याकडूनच तुम्हाला साहित्य घ्यावं लागेल. चौथी स्टेप आहे सबमिट द प्लॅन डिटेल्स. एकदा का तुमचा सोलर प्लांट इन्स्टॉल झाला की त्याचे सगळे जे डिटेल्स आहेत ते पोर्टलवर जाऊन तुम्हाला सबमिट करावे लागतील. आणि त्याचबरोबर नेट मीटर साठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. आता हे नेट मीटर काय आहे की तुम्ही किती सौर ऊर्जा निर्माण करताय याचं मोजमाप या नेट मीटर मध्ये तुम्हाला दिलं जातं. पाचवी स्टेप आहे इन्स्पेक्शन अँड सर्टिफिकेशन. नेट मीटर साठी तुम्ही अर्ज केल्यानंतर डिस्कॉम येईल आणि सगळं इन्स्टॉलेशन एकदा चेक करून घेईल. सर्व काही चेक केल्यानंतर पोर्टलद्वारे ते कमिशनिंग सर्टिफिकेट जारी करतील. हे सर्टिफिकेट म्हणजे तुमचं गोल्डन तिकीट असेल. याचा अर्थ तुम्ही आता तयार आहात. सहावी स्टेप म्हणजे रिसीव्ह युअर सबसिडी. तुमची सबसिडी मिळवणं ही शेवटची पायरी आहे. यासाठी पोर्टलद्वारे तुमचे बँक अकाउंट डिटेल्स आणि एक कॅन्सल चेक तुम्हाला सबमिट करावे लागतील. सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिल्यास तुमच्या अकाउंटमध्ये 30 दिवसाच्या आतमध्ये ही सबसिडी जमा केली जाईल. तर मित्रांनो, या ऍप्लिकेशन प्रोसेस बरोबरच आपण या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. मला आशा आहे की प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची जी काही पूर्ण डिटेल माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थितपणे कळाली असेल. या योजनेअंतर्गत बसवलेला प्रत्येक सोलार पॅनेल फक्त वीज बिलच कमी करत नाही, तर स्वच्छ आणि हिरवागार प्लॅनेट तयार करण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करतो. मित्रांनो, अशाच सरकारी योजनांबद्दल किंवा आणखी काही योजनांबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तसे मला कमेंटमध्ये कळवा. तसेच या योजनेबद्दल अजूनही तुम्हाला काही शंका असतील तर त्याही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.